घोडगेवाडी कॉजवेवरून वाहून गेलेल्या 2 जणांची शोध मोहीम मंगळवारी दुपारी 12 वाजता जवळपास 18 तासांनंतर शोध मोहीम सुरू झाली। यासाठी तिलारी धरणातून तसेच तेरवड मेढे धरणातून विसर्ग बंद केला। दोडामार्ग पोलीस दोडामार्ग तहसीलदारकडून शोध मोहीम घेण्यासाठी बाबर अल्मेडा टीम तसेच सह्याद्री रेस्क्यू टीम आंबोली सांगेली दाखल झाले। टीममधील काही सदस्य शोध मोहीम घेण्यासाठी लाईफ जॅकेट घालून नदीपात्रात दोन्ही बाजूंनी उतरले, पण प्रशासनाकडे आपत्ती काळात शोध घेण्यासाठी बोट उपलब्ध नव्हती। यामुळे अखेर शोध घेण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी उपसभापती राजेंद्र निंबाळकर, स्वप्नील निंबाळकर यांनी आपल्या 2 रबर बोटी तसेच बोट प्रशिक्षित माणसे दिली। शोध मोहीम सुरू करण्यासाठी घटनास्थळी आलेले दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांनी रबर बोटमधून टीमसोबत सहभागी झाले। 2 रबर बोट तिलारी नदीच्या दोन्ही बाजूंनी शोध घेत होते। काही जण नदीपात्रात उतरून शोध घेत होते। जवळपास 2.5 तासांनंतर घोडगे कॉजवे ठिकाणी नदी किनाऱ्यावर एका झाडाला अडकलेल्या स्थितीत लहान मुलाचा अडकलेला मृतदेह आढळून आला। दोडामार्ग तालुका आपत्कालीन वेळात कुणी वाहून गेला, बुडाला तर शोध घेण्यासाठी बाहेरून टीम बोलवावी लागते। दोडामार्ग येथे बोट देखील नाही। दरम्यान या 6 वर्षीय मुलासोबत वाहून गेलेला तरुण कामगार अद्याप सापडलेला नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।